येस ओके. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आजच्या क्लासमध्ये आपण क्वांटम मेकॅनिकल मॉडेल सुरू करून टाकलं होतं. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल त्याचे आज आपण फीचर्स पाहू. सम इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. ओके. टुडे वी विल सी द features means what? वैशिष्ट्ये. Okay, it is called as the features of quantum mechanical model. अजून फक्त काय रिव्हिजन आहे जस्ट आतापर्यंत झालेल्या भागाचं. इट इज नाव फीचर्स ऑफ क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. तर हे बेस्ट मॉडेल आहे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. हे आपल्याला कंप्लीट इन्फॉर्मेशन देतो कुणाची, इलेक्ट्रॉनची आणि ऑर्बिटलची. कारण आपण इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी अराउंड द कोणाची असते, न्यूक्लियसचं कसा काढतोय पाहिलं होतं आपण, राईट. तर आता हे आपण जे आज पाहणार आहोत फीचर्स ऑफ क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. क्वांटम मेकॅनिकल मॉडेलचे फीचर्स, वैशिष्ट्ये. तर ही जी क्वांटम मेकॅनिकल मॉडेल बनवला गेला होता तो स्क्रॉडिंजर यांनी बनवला होता. हे माहिती आहे तुम्हाला कोण बनवला होता? वर्नन स्क्रॉडिंजर. So this quantum mechanical model is a structure of atom, is not, it is a picture of atom. हे काय होतं आहे? It is a picture of atom. Okay. Quantum mechanical model is nothing but the picture of atom. Okay. Their features are one by one. I am going to discuss with you. The first feature, first of all, we will see the first feature is that the energy of electron is quantized. Energy of कोणाची? इलेक्ट्रॉनची. Okay. The energy of electron is quantized. एनर्जी काय होऊन जाते? क्वांटाइज्ड होते. हे पण तुम्हाला माहीत आहे, पण झालेलं आहे. तर एनर्जी जी क्वांटाइज होते इलेक्ट्रॉनची. ओके. एनर्जी ऑफ कोणाची? इलेक्ट्रॉनची क्वांटाइज होते. ठीक आहे. एनर्जी काय होऊन जाते? क्वांटाइज होऊन जाते. मग नेमकं काय होते म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनची, आता हायड्रोजनमध्ये तर एकच इलेक्ट्रॉन असते, तर जिथं कोणते दुसरे इलेक्ट्रॉन असेल तर त्यावेळी त्यांची एनर्जी काय असते? स्पेसिफिक एनर्जी. याचा अर्थ आहे इट हॅज द स्पेसिफिक एनर्जी. याला एनर्जी कशी असते? विशिष्ट एनर्जी असते, स्पेसिफिक एनर्जी असते. सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी. सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ कोणाची असते? इलेक्ट्रॉनची. इलेक्ट्रॉन बॉन्ड कोणाला असतो? इलेक्ट्रॉन बॉन्डेड टू न्यूक्लियस. ठीक आहे. तर जो इलेक्ट्रॉन बॉन्डेड न्यूक्लियस असेल ही एनर्जी क्वांटाइज झालेली असते. दुसरा आता पॉईंट, एनर्जी स्टेट म्हणतो आपण. बोरे यांनी म्हटलं होतं तसं एनर्जी स्टेट्स ज्याला म्हणतो आपण. तर ही एनर्जी स्टेट्स KLMN हे काय असतात? एनर्जी स्टेट्स. तर या एनर्जी स्टेटची सुद्धा एनर्जी काय होते? क्वांटाइज्ड एनर्जी स्टेट. क्वांटाइज्ड एनर्जी स्टेट. बघा आता नीट लक्ष द्या. पहिला पॉईंट काय आला सर्वांना? पहिला पॉईंट. आता पहा दुसरा पॉईंट. क्वांटाइज्ड एनर्जी स्टेट म्हणजे काय असते? एनर्जी काय होऊन चालली? क्वांटाइज्ड एनर्जी स्टेट. ठीक आहे. क्वांटाइज्ड एनर्जी स्टेट बघा लक्ष द्या. क्वांटाइज्ड एनर्जी स्टेट म्हणजे जी एनर्जी आहे हेच रिझल्ट आहे डायरेक्ट. दिस इज द रिझल्ट ऑफ क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. इट इज द रिझल्ट ऑफ क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. क्वांटम मेकॅनिकल मॉडेलचा डायरेक्ट रिझल्ट आहे. इट इज द डायरेक्ट रिझल्ट. क्वांटाइज्ड एनर्जी स्टेट म्हणजे एनर्जी स्टेटची एनर्जी, विशिष्ट एनर्जी बनणे म्हणजे हेच काय आहे? याचं डायरेक्ट रिझल्ट आहे ऑफ कोणाचं? क्वांटम मेकॅनिकल मॉडेलचं. अँड सोल्युशन ऑफ, आपण हे पण पाहिलं होतं का? सोल्युशन ऑफ कोणाचं पाहिलं होतं आपण? स्क्रॉडिंजर्स इक्वेशन. दिस इज द सोल्युशन ऑफ स्क्रॉडिंजर इक्वेशन. नाव द थर्ड फीचर. फीचर्स वन बाय वन चालू आहे बघा. दोन फीचर कळाले, पटापट लक्ष द्या. आता मी रिपीट करत नाही, पुढचा पॉईंट खूप आहे, फास्ट घ्यायचं. कळायला पॉईंट लक्ष द्या, परत फास्ट. कळायला? हो कळायला का? समजायला? कोणाला डाऊट आहे? डाऊट आहे का कोणाला? इथपर्यंत मॅसेज येणं गेले समजला ना? हां हो राईट. ठीक आहे. हां आता पहा. हां आता फास्ट लक्ष द्या. आपण हे पूर्ण काय आहे? इट इज कम्प्लीट परत रिव्हिजन आहे पूर्ण. मागचंच आहे काही नवीन आहे. नवीन असलं तर मीच लक्ष द्यायला बोलतो. ते काय जुनं आहे पूर्ण. तर यामध्ये आपण हे पण पाहिलं होतं. इट इज नॉट पॉसिबल. हे पण माहीत आहे तुम्हाला. जे माहीत आहे त्याला टेन्शन घेऊ नका.
जे नाही माहिती त्याला खूप टेन्शन घ्यायचं, तुम्हाला खूप टेन्शन घ्यायचं. माहिती आहे त्याला टेन्शन घेऊ नका. इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन, हे शक्य नाही, डिटरमाइन करता येत नाही म्हटलं काय. इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन व्हॉट, टू डिटरमाइन द एक्झॅक्ट पोझिशन. हे माहिती आहे तुम्हाला, एक्झॅक्ट पोझिशन आणि काय असतो, एक्झॅक्ट पोझिशन अँड व्हॉट, एक्झॅक्ट मोमेंटम, एक्झॅक्ट पोझिशन अँड एक्झॅक्ट मोमेंटम ऑर व्हेलॉसिटी ऑफ कोणाची, इलेक्ट्रॉनची. हे आपण मागे पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला अजून काय काढता येत नाही. मग देअरफॉर द डेफिनाईट पाथ सुद्धा आपल्याला सांगता येत नाही, नॉट पॉसिबल. इट इज ऑल्सो नॉट पॉसिबल द डेफिनाईट पाथ. डेफिनाईट पाथ सांगता येतो का नाही. मग काय सांगता येते, इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी सांगता येते. द प्रोबॅबिलिटी ऑफ व्हॉट, फाइंडिंग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची फाइंडिंग करण्याची प्रोबॅबिलिटी समजते. लक्षात तिसरा पॉईंट समजला. चलो बोलो फटाफट, तिसरा पॉईंट समजला का, राईट. ओके, यस. हां, ते मागचंच आहे पॉईंट, सगळे फक्त रिपीट करायला होईल. ऑल दीज आर आय एम रिवाइजिंग जस्ट ओनली इन द फीचर्स. अंडर द फीचर्स वी आर डिस्कसिंग ऑल द डिव्हिजन. Now, the next point, the orbital and. ऑर्बिटलची काय होती म्हटलं होतं आपण, ऑर्बिटल अँड हा पॉईंट आपण काय डिटेल डिस्कस केला होता. चौथा पॉईंट ऑर्बिटल अँड वेव्ह फंक्शन, जे की तुम्हाला माहीत आहे. ऑर्बिटल अँड काय, वेव्ह फंक्शन. वेव्ह फंक्शन म्हणजे काय, साय. ठीक आहे. एक वेव्ह फंक्शन इलेक्ट्रॉनला डिस्क्राईब करतो. एक वेव्ह फंक्शन बघायला शिकतो. सपोज वन वेव्ह फंक्शन, the wave function that describe the electron, that describe कोणाला करायला, इलेक्ट्रॉन. ठीक आहे. एक वेव्ह फंक्शन इलेक्ट्रॉनला पूर्ण डिस्क्राईब करायला, म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन ते ऑर्बिटलमध्येच आहे. इतकं त्याला डिस्क्राईब, त्याची माहिती द्यायची इलेक्ट्रॉनची, याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन तिथेच आहे. द वेव्ह फंक्शन दॅट डिस्क्राईब द इलेक्ट्रॉन, दॅट मीन्स दॅट इज इलेक्ट्रॉन ऑक्युपाय दॅट ऑर्बिटल. इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करतो, काय करतो, ती ऑर्बिटल. इलेक्ट्रॉन एखादी ऑर्बिटल ऑक्युपाय करतो केव्हा करतो, जेव्हा एखादा वेव्ह फंक्शन डिस्क्राईब करेल इलेक्ट्रॉनला पूर्णपणे. इलेक्ट्रॉनची पूर्ण माहिती द्यायला डिस्क्राईब, म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी किती, इलेक्ट्रॉनचा साईज कसा आहे, इलेक्ट्रॉनचं ओरिएंटेशन कसं आहे, दिशा आहे की सगळं. आता वेव्ह फंक्शन म्हणजे काय, काल म्हटलेलं आहे आपण, झालेला पॉईंट. व्हॉट आर द वेव्ह फंक्शन्स, काय असतात वेव्ह फंक्शन्स मीन्स, here the probability of finding electron कशी असते, मॅक्सिमम असते. ठीक आहे. द वेव्ह फंक्शन्स, एका इलेक्ट्रॉनला देर आर मेनी वेव्ह फंक्शन्स. एकच वेव्ह फंक्शन नसतो, खूप वेव्ह फंक्शन असतात. देअरफॉर काय असतील, देअरफॉर ऑर्बिटल सुद्धा कसे असतात, ऑर्बिटल्स आर मेनी. आता आपण ज्या प्रकारे काल मी म्हटलं होतं, असं पहिल्या कक्षामध्ये ऑर्बिटल होता. ठीक आहे. अशा दुसऱ्या शेलमध्ये, फर्स्ट शेल, सेकंड शेल, दुसऱ्या शेलमध्ये सुद्धा काय असेल, कुठेतरी असं ऑर्बिटल असेल. म्हणजे वेव्ह फंक्शन सगळीकडेच असतं. वेव्ह फंक्शन म्हणजेच काय असते, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी असते, इलेक्ट्रॉन घनता असते, डेन्सिटी. सो वेव्ह फंक्शन इलेक्ट्रॉन इथं जास्त आढळतो. मेनी ऑर्बिटल, ऑर्बिटल सुद्धा कसे असतील, देर आर मेनी ऑर्बिटल. वाय, देर आर द मेनी वेव्ह फंक्शन्स. ओके. सिमिलरली वी हॅव सीन द हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक जे इलेमेंट असतात. तर हे वेव्ह फंक्शन काय करतो, इलेक्ट्रॉनची एनर्जी डिस्क्राईब करतो. इलेक्ट्रॉनची एनर्जी डिस्क्राईब, इट डिस्क्राइब्स द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. एखाद्या ऑर्बिटलमध्ये, पर्टिक्युलर ऑर्बिटलमध्ये, एखाद्या पर्टिक्युलर कोणत्याही ऑर्बिटलमध्ये कोण आहे, इलेक्ट्रॉन आहे. तर त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी डिस्क्राईब करतो. कोण करतो, वेव्ह फंक्शन. वेव्ह फंक्शन अँड ऑर्बिटल, यू नो दॅट yesterday we have seen in detail, this point we have seen in detail. Okay. So हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक असेल, काही हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक ॲटम असेल, तर ते काय असतात, दे आर द वन इलेक्ट्रॉन स्पेशीस. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतो, वन इलेक्ट्रॉन स्पेशीस. ठीक आहे. दीज आर व्हॉट, वन इलेक्ट्रॉन स्पेशीस. तर यांचे काय असतील आता, ॲटॉमिक वेव्ह फंक्शन. याला काय म्हणावं आता, ऑर्बिटल वेव्ह फंक्शन. ओके. दिस इज कॉल्ड एज ऑर्बिटल वेव्ह फंक्शन.
हा जो वेव्ह फंक्शन असतो यांचा हा काय असतो ऑर्बिटल वेव्ह फंक्शन. ओके, दिस ऑर्बिटल वेव्ह फंक्शन आपल्याला गिव्स इन्फॉर्मेशन कोणाची देतो इलेक्ट्रॉनची. सिमिलरली मल्टी इलेक्ट्रॉन असेल तर यामध्ये काय असेल हायड्रोजन आणि हायड्रोजन लाईक सारखं जातात. जर मल्टी इलेक्ट्रॉन असेल बघा पॉईंट समजेल, जर मल्टी इलेक्ट्रॉन असेल तर या मल्टी इलेक्ट्रॉनमध्ये काय असेल आता हे ऑर्बिटल वेव्ह फंक्शन. हा पॉईंट लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण काय म्हणतो वेव्ह फंक्शन. वेव्ह फंक्शनलाच दुसरं नाव नवीन आलं आता काय नाव आला ऑर्बिटल वेव्ह फंक्शन. ठीक आहे, तर हे ऑर्बिटल वेव्ह फंक्शन मल्टी इलेक्ट्रॉनसाठी ज्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन आहे अशासाठी ऑर्बिटल वेव्ह फंक्शन. हे ऑर्बिटल वेव्ह फंक्शन म्हणजे नेमकं काय असते ऑर्बिटल वेव्ह फंक्शन मीन्स व्हॉट साय. साय गिव्स द कंप्लीट इन्फॉर्मेशन. हे काय करतो कंप्लीट इन्फॉर्मेशन देतो कोणाची इलेक्ट्रॉनची. गिव्स द कंप्लीट इन्फॉर्मेशन और डिस्क्रिप्शन ऑफ इलेक्ट्रॉन. परत परत तेच पॉईंट आहेत रिपीट होत आहेत. तर हे कंप्लीट इन्फॉर्मेशन देतो. आणि द लास्ट पॉईंट नाव फोर्थ फीचर. थर्ड फीचर ऑर्बिटलचा आहे जे आपण काल पाहिला होता. आणि लक्षात थर्ड फीचर समजलं मेसेज काय टाकलं राईट. ओके हो थर्ड फीचर आलं लक्षात. ओके विराम समजला थर्ड फीचर समजला. ओके हो फीचर आहे हे काय हे पॉईंट नाही नवीन काही हे जुनंच आहे. त्यानंतर लास्ट फीचर फिफ्थ दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन. ज्याला आपण काय म्हणतो प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची शक्यता प्रोबॅबिलिटी. मेसेज मी इकडे आल्यावर मेसेज करू राईट बोला काय डाऊट. ठीक आहे खालचा नाही दिसतो आता. बरं ठीक आहे थोडं वर लिहितो मी. राईट आता बघा प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन. पाचवा पॉईंट चालू आहे राईट बघा काय राईट छान. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द कोणाची इलेक्ट्रॉनची. कशाने दाखवतो आपण प्रोबॅबिलिटी. हा पॉईंट इथं आहे बघा आता तर दिसते नाही. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इज काय असतो डिनोटेड बाय प्रोपोर्शनल. हे पण माहिती तुम्हाला माहिती आहे सगळं माहिती आहे. प्रोपोर्शनल टू कोणाला असतो साय स्क्वायर. काय म्हटलं तुम्ही प्रोपोर्शनल टू कोणाला असतो साय स्क्वायर. हिअर साय मीन्स व्हॉट साय मीन्स काय असते आता वेव्ह फंक्शन परत तेच. ओके अँड दिस साय जी आहे साय काय करतो की आपल्याला अराउंड द न्यूक्लियस आता जी अशी आपण काल डायग्राम पाहिलं होतं न्यूक्लियसच्या भोवती असा काय असतो ऑर्बिटल असतो. मीन्स साय स्क्वायर डिस्क्राईब. हा जो साय आहे इट काय करतो डिस्क्राईब करतो आणि इट गिव्स द इन्फॉर्मेशन डिस्क्राईब द रिजन. काय डिस्क्राईब करतो हा रिजन. बघा रिजन कोणाच्या भोवती आहे रिजन. दिस रिजन इज अराउंड द न्यूक्लियस. रिजन अराउंड व्हॉट अराउंड द nucleus. Okay, so psi describe the region around the nucleus. So phi bhai psi describe the region where around the nucleus where the probability of this point where the probability of finding electron काय असते जिथे शक्यता probability of finding electron कशी असते जास्त असते. probability maximum असते जास्त probability असते maximum probability असते कोणाची इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता जास्त असते. त्याला काय म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज साय. इट इज कॉल्ड एज काय साय. ठीक आहे समजलं इथपर्यंत राईट. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहू ऑर्बिटल अँड क्वांटम नंबर्स. हे झाले फीचर्स. फीचर्स आर नथिंग बट द पिक्चर ऑफ ॲटॉम.
ओके. आता पाहू द नेक्स्ट पॉइंट, atomic orbital and wave function. Orbital नुसते orbital, you can say that orbital and wave function. Orbital and wave function झालं आपलं. Orbital and आता काय करू, quantum numbers. Orbital and quantum numbers. ऑर्बिटल आणि क्वांटम नंबर म्हणजे किती क्वांटम नंबर असतात? देर आर 4 क्वांटम नंबर्स. मला माहिती आहे, आता मी सांगितलं होतं पहिलं, अजून परत आता पाहू. आपण मागे पाहिलं होतं देर आर 4 क्वांटम नंबर्स. तर आपण आताच मी म्हणतो जसं की देर आर मेनी वेव्ह फंक्शन असतात, ठीक आहे. देर आर काय असतात? मेनी वेव्ह फंक्शन्स. वेव्ह फंक्शन खूप असल्याने काय होते? ऑर्बिटल सुद्धा काय असतात? देर आर मेनी ऑर्बिटल्स. त्यामुळे ऑर्बिटल सुद्धा कसे असतात? जास्त. हे ऑर्बिटल डिस्टिंग्विश असतात एकमेकांपासून. ऑर्बिटल्स आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम इच अदर. ऑर्बिटल बघा, कोणते समजा गॅस आहे किंवा कोणता आहे पी आहे किंवा कोणता आहे डी आहे, कोणता काय एफ आहे, तर हे ऑर्बिटल एकमेकांपासून डिस्टिंग्विश्ड म्हणजे यांच्यामध्ये एकमेकांमध्ये फरक असतो. ऑर्बिटलमध्ये डिस्टिंग्विश असतो, फरक असतो. हे फरक जे आहे ते डिस्टिंग्विश फ्रॉम इच अदर. व्हॉट दीज ऑर्बिटल्स आर डिस्टिंग्विश इन साईज. कशामध्ये वेगवेगळे असतात ते? त्यांचा साईज वेगळा असतो, शेप, साईज, शेप आणि काय असते? ओरिएंटेशन. हे कसे असतात? यांचे भिन्न भिन्न असतात. डिस्टिंग्विश्ड बाय साईज, शेप अँड व्हॉट? साईज, शेप अँड व्हॉट? नवीन पॉईंट लक्ष द्या. साईज, शेप आणि काय? साईज, शेप आणि काय? ओरिएंटेशन. राईट. काय म्हणतात त्याला? ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय असते? डायरेक्शन. ओरिएंटेशन म्हणजे दिशा, डायरेक्शन. एखाद्या ऑर्बिटलचा साईज स्मॉल आहे, ओके. जर एखाद्या ऑर्बिटलचा साईज काय आहे? स्मॉल आहे. साईज छोटा आहे ऑर्बिटलचा, याचा अर्थ काय? तिथं जास्त शक्यता असणार, परत जास्त चान्स असणार, प्रोबॅबिलिटी असेल किंवा काय असेल? चान्स ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. चान्स ऑफ कोणाचा असेल? फाइंडिंग द इलेक्ट्रॉन. तिथे इलेक्ट्रॉन असण्याची प्रोबॅबिलिटी, शक्यता किंवा चान्स असेल. कसा असेल? मोर चान्स असेल. मोर चान्स ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन. कुठं? न्यूक्लियस कोड. ॲट द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या जवळ असेल तो. जितका साईज छोटा असेल ऑर्बिटलचा तितका काय असेल? तो न्यूक्लियसच्या जवळ असेल. साईजवर ऑर्बिटलला डिस्टिंग्विश केले, साईजवर, शेपवर आणि कशावर? ओरिएंटेशन. आता शेप आणि ओरिएंटेशनवर काय असते? शेप अँड ओरिएंटेशनमुळे डिफरंट डायरेक्शनला आपल्याला परत प्रोबॅबिलिटी इलेक्ट्रॉनची काय असते? प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज मोर अगेन. प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज मोर और मॅक्सिमम ॲट कुठे असतो? बट डिफरंट डायरेक्शन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या वेगवेगळ्या डायरेक्शनला. डायरेक्शन कशी असतात तुम्हाला माहिती? 3 कोऑर्डिनेट्स एक्स, वाय, झेड. काय मी म्हणतो तुम्हाला, इलेक्ट्रॉनचे असे कोऑर्डिनेट असतात, एक्स, वाय आणि काय असतात? झेड. हे डायरेक्शन असतात, ओरिएंटेशन. याच काय म्हणतो आपण? ओरिएंटेशन. याला काय म्हणतात? ओरिएंटेशन. एक्स, वाय आणि याला काय म्हणतात? झेड. ठीक आहे. हे जे असते ओरिएंटेशन. बघा इकडं शेप अँड काय म्हणून याला? दिस पॉइंट ॲज व्हॉट? शेप अँड ओरिएंटेशन. बघितलं बघा ना, शेप अँड व्हॉट? ओरिएंटेशन. राईट. तर प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन कशी असते? मोर असते. राईट. प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज मोर. कुठं? शेप आणि ओरिएंटेशनवरून. जर शेप यांचे वेगवेगळे असेल तर प्रोबॅबिलिटी कशी असते? मोर असते. असं डायरेक्शन असतात वेगवेगळे. तुम्हाला काल सांगितलं होतं तुम्ही कोणते असतात? एक्स असतो, वाय असतो आणि काय असतो म्हटलं होतं आपण? झेड. असे वेगवेगळे काय असतात? डायरेक्शन एक्स, वाय, झेड. तर या
तीन डायरेक्शन मध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन काय असतो आपल्याला आढळतो इन दिस 3 डायरेक्शन्स और दॅट इज कॉल्ड एज ओरिएंटेशन. हे आपण डिटेल पाहू पुढे. अजून इथे एवढं लक्षात ठेवा 3 पॉईंट कोणते साइज शेप आणि काय ओरिएंटेशन. आपलं ऑर्बिटल अँड काय चालू आहे क्वांटम नंबर्स. ऑर्बिटल आणि काय चालू आहे क्वांटम नंबर्स. So the orbitals are distinguished by 3 quantum numbers. Each orbital is distinguished by 3 quantum numbers. किती quantum numbers? 3 quantum numbers. So which are those 3 quantum numbers? The first one is the principal quantum number. Okay, you know that. Second one is the azimuthal quantum number. This is also you know that. Principal what? Quantum number. Azimuthal what? Quantum number. The third one is now magnetic quantum number. तीसरा कोणता असतो magnetic quantum number. तुम्हाला माहित आहे principal quantum number divided by n. magnetic quantum azimuthal काय म्हणायला azimuthal principal azimuthal denoted by n. Okay, and the last magnetic quantum number denoted by ml. काय म्हणतो ना ml. Okay, right. समजलं इथपर्यंत? समजलं का सर्वांना? ओके, ठीक आहे. आता याच्या पुढे काय होतं बघा. ऑर्बिटल अँड क्वांटम नंबर्स झाला. काय झालं? ऑर्बिटल्स अँड क्वांटम नंबर्स. कोणकोणते क्वांटम नंबर्स असतात? प्रिन्सिपल काय सांगतो साइज. अजिमुथाल काय सांगतो शेप. मॅग्नेटिक काय सांगतो ओरिएंटेशन. ही डिटेल आपण पाहणार आहोत. साइज शेप आणि काय ओरिएंटेशन. आणि स्पिन पण असते इलेक्ट्रॉनचं. पुस्तकात काय दिलं साइज शेप आणि ओरिएंटेशन 3च दिलं. स्पिन पण असतं इलेक्ट्रॉनचं. काय असतं स्पिन पण असतं. स्पिन म्हणजे इलेक्ट्रॉन कसा फिरतो. घड्याळाच्या दिशेने फिरतो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतो. स्पिन 2 प्रकारचे असतात. क्लॉकवाईज किंवा काय असतो अँटी क्लॉकवाईज. घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. सो दीज आर 3 क्वांटम नंबर्स. वन बाय वन आता आपण पाहूया. फर्स्ट क्वांटम नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण पाहूया. ठीक आहे. 4 क्वांटम नंबर आहेत आपल्याला पाहायचे. द फर्स्ट क्वांटम नंबर टुडे यू विल सी प्रिन्सिपल क्वांटम नंबर. चला इथपर्यंत समजलं सर्वांना? डाऊट आहे कोणाला? मेसेज करा. काय आहे डाऊट आहे? नो समजलं? ओके राईट. ओके, पुढे आता नेक्स्ट पॉईंट पाहू. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय सांगा डिनोटेड बाय. प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज डिनोटेड बाय काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय काय? डिनोटेड बाय असतो n, छोटा n, स्मॉल n. डिनोटेड बाय काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय स्मॉल n. तर स्मॉल n पाहू का काय? ठीक आहे. काय चालू आहे आता? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. राईट. आता काय चालू आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. राईट. n डिनोटेड बाय काय असतो n. प्रिन्सिपल क्वांटम नंबर चालू बघा. इट इज डिनोटेड बाय n. व्हॉट इट इज डिनोटेड बाय n. हे क्वांटम नंबर काय सांगतो? इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द साइज अँड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. हे इन्फॉर्मेशन देतो आपल्याला. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट कोणाबद्दल माहिती देतो? साइज अँड एनर्जी. हे लक्षात ठेवा 2 शब्द. साइज आणि कोणती एनर्जी ऑफ कोणाची? इलेक्ट्रॉनची. ठीक आहे. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द साइज अँड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. साइज अँड व्हॉट एनर्जी ऑफ कोणाची? इलेक्ट्रॉन. It gives information about size and energy of electrons.
प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय एन. एन काय असतो? एन इज एनी इंटीजर. हा काय असतो? एखादा इंटीजर असतो नंबर, एनी इंटीजर नंबर. अँड द व्हॅल्यूज ऑफ एन इज इक्वल टू, एनच्या व्हॅल्यू काय असतात? 1 2 3 4 डॅश. हे समजतं तुम्हाला? पुढे समजते सर, फक्त लक्ष द्या. सोपा आहे, इथपर्यंत सोपा आहे. समजलं नाही इथपर्यंत समजलं राईट? आता पुढे समजते, पण खूप सोपा आहे. हा व्हेरी इझी आहे. क्वांटम नंबर खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. इन्फॉर्मेशन अबाउट साईज अँड एनर्जी. इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट? साईज अँड एनर्जी ऑफ कोणाची? साईज अँड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉनची. इलेक्ट्रॉनची साईज अँड एनर्जी सांगतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. कुठे भेटले होते? आढळते हे आठवते तुम्हाला? क्वांटम नंबर कुठून सुरू झाले होते आपले? कुठे झाले होते क्वांटम नंबर? जेव्हा आपण स्क्रॉडिंगर इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं, काल म्हणलं होतं, वेन द स्क्रॉडिंगर इक्वेशनला सोडवलं होतं आपण कोणाचं? हायड्रोजन ॲटमचं. वेन द स्क्रॉडिंगर इक्वेशन फॉर हायड्रोजन ॲटम इज सॉल्व्ड then it gives a set of 3 क्वांटम नंबर. काल बोललो होतो तुम्हाला, सेट ऑफ 3 क्वांटम नंबर भेटले होते. कोणकोणते? प्रिन्सिपल, अझिमुथाल, मॅग्नेटिक आणि कोणता? प्रिन्सिपल, अझिमुथाल, मॅग्नेटिक. 3 क्वांटम नंबर भेटले होते. काल म्हटलं होतं जेव्हा हायड्रोजन ॲटमला सोडवतो आपण, तर टोटल एनर्जी भेटते करस्पॉन्डिंग टू कोणाला? वेव्ह फंक्शन. टोटल एनर्जी करस्पॉन्डिंग टू वेव्ह फंक्शन भेटते. आणि ती टोटल एनर्जी काय असते? इट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल सबॲटॉमिक पार्टिकल्स. सो दिस त्यांचा उगम झाला 3 क्वांटम नंबर्स तिथून. सो दिस 3 क्वांटम नंबर्स आर ओरिजिनेटेड अराइज्ड फ्रॉम वेअर? फ्रॉम द सोल्युशन ऑफ स्क्रॉडिंगर वेव्ह इक्वेशन. कुठून आला यांचा उगम? स्क्रॉडिंगरच्या वेव्ह इक्वेशन पासून. आता पहा, एन इज इक्वल टू काय? एनी इंटीजर. एन इज इक्वल टू कोणताही एखादा इंटीजर असतो. एनची किंमत काय असते? 1 2 3 4. इट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट, कशाबद्दल माहिती देतो? इट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द एनर्जी ऑफ साइज अँड एनर्जी. ठीक आहे? साइज अँड व्हॉट? एनर्जी. साइज अँड व्हॉट? एनर्जी ऑफ कोणाची? इलेक्ट्रॉनची. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट साइज अँड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. नाउ द सेम नेक्स्ट पॉइंट इज दैट नाउ listen now carefully. प्रिन्सिपल क्वांटम नंबर हायड्रोजन किंवा हायड्रोजन लाईक पदार्थ आहेत. ओके. हायड्रोजन और हायड्रोजन लाईक काय यांना काय असतो? एकच इलेक्ट्रॉन असतो, सिंगल इलेक्ट्रॉन. हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक आला की एक इलेक्ट्रॉन. हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक इलेमेंटची, आयटमची, हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईकचे काय असतात? आयटम्सची जी एनर्जी आहे और इलेक्ट्रॉनची एनर्जी, त्या आयटममध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी कशाने काढतात? आताच म्हटलं आपण, एनर्जी इज डिटरमाइंड फ्रॉम व्हॉट? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. डिटरमाइंड बाय व्हॉट? दिस एन. या एनने काढतात. मल्टी इलेक्ट्रॉन असेल तर एन पण घ्यावं लागतं. मल्टी इलेक्ट्रॉन असेल तर नंतर एन पण. आता इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट साइज अँड एनर्जी. याशिवाय आणखीन तो इन्फॉर्मेशन देतो. ओके. काय चालू आहे आता? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके. डिस्कसिंग अबाउट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. विच क्वांटम नंबर चालू आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके. दिस क्वांटम नंबर गिव्स इन्फॉर्मेशन. ओके. इट इज डिनोटेड बाय व्हॉट? एन. फर्स्ट पॉइंट I told you that it gives information about the energy and what? Energy and size. Right? आता दिसतील सर्वांना. दुसरा पॉइंट, एन ची किंमत काय असते? एन इज इक्वल टू 1 2 3 डॅश डॅश डॅश. 1 2 3 काय असते? डॅश डॅश डॅश. हां राईट. समजायला इथपर्यंत? आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट एनर्जी अँड साइज. Values of n is equal to 1 2 3 dash dash dash. Right? हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईकचा पॉईंट द्यायचा, एनर्जी बद्दल माहिती देतो बाय प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता आणखीन इट गिव्स इन्फॉर्मेशन और इट आयडेंटिफाय. प्रिन्सिपल क्वांटम नंबर आयडेंटिफाय करतो, ओळखतो कोणाला? शेलला. आयडेंटिफाय द शेल. कोणत्या शेलमध्ये आहे हे सांगतो. कोण सांगतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. कोणत्या शेलमध्ये आहे? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये आहे? कोण सांगतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ही माहिती आहे इलेक्ट्रॉनची. आतापर्यंत तुम्ही म्हणतो ना की
वेव्ह फंक्शन, डिस्क्राइब द इलेक्ट्रॉन कम्प्लिटली, इलेक्ट्रॉनची इन्फॉर्मेशन ही माहिती आहे इलेक्ट्रॉन. आयडेंटिफाय द शेल. ओके, शेल म्हणजे काय, डिनोटेड बाय काय असतो, शेल्स आपण कोणते असतात, के, एल, एम, एन हे काय असतात, शेल असतात. ओके, के, एल, एम, एन these are the shells. The number of subshell in the shell, बघा आता पुढे काय पॉईंट चालू आहे, the number of subshell, आता इथून सबशेल पण यायला का, the number of subshell in the shell is given by n. कशाने काढायचं, n ने. जी काही शेलची किंमत असेल ती कोणाची किंमत असते, सबशेलची. म्हणजे जसं जसं आपण शेलची किंमत वाढणार, ॲज द नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस, नंबर ऑफ शेल काय व्हायले, इन्क्रीज झाले, तर त्या नंबर ऑफ शेल मधले आपण काय काढणार आहोत का, सबशेल्स. शेल मधले सबशेल कशाने काढायचे, बाय n, नुसता n. समजेल, जर n इज इक्वल टू 1 असेल तर याच्यात सबशेल किती असतात, n इज इक्वल टू 1 म्हणजे सबशेल इज इक्वल टू सुद्धा किती असतात, 1च असतात. n इज इक्वल टू 2 असेल, n इज इक्वल टू 2 असेल तर सबशेल किती असतील, 2. तर आयडेंटिफाय द शेल, पहिला काय आयडेंटिफाय करतो तो n ची व्हॅल्यू काय असते आपली, n म्हणजे काय, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर n ची व्हॅल्यू 1 असते, 2 असते, 3 असते, 4 असते, 5 असते. तर n ची व्हॅल्यू 1 असेल, आयडेंटिफाय द शेल, कोणती शेल करतो तो आयडेंटिफाय, शेल कोणती असेल, के शेल असते. सोपा आहे बघा, लक्ष द्या, इथून सोपा आहे. के असते, एल असते, एम असते, एन असते, ओ पी क्यू आर डॅश, हे काय असतात, शेल. तर शेल मधले आपण काय काढतो आता, सबशेल. राईट, शेल मध्ये सबशेल काढण्यासाठी कसं करणार आता, n इज इक्वल टू काय आहे ते, 1 2 3 4 डॅश डॅश डॅश, त्याला काय म्हणा, 1 2 3 4 डॅश डॅश डॅश, हे काय आहे ते, सबशेल. हे शेल आहे, सॉरी, n इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे ना, हे n इज इक्वल टू काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ठीक आहे, n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे आणि याच्यामध्ये काय आहे ते, शेल. शेल कोणते आहेत, के, एल, एम, एन हे शेल आहे. याच्यातले सबशेल कसं काढणार, के मध्ये किती सबशेल असेल आता, सबशेल शेल मध्ये काय असेल आता, सबशेल. शेल के शेल मध्ये किती सबशेल असतील, 1, एल मध्ये किती असतील, 2, एम मध्ये किती असतील, 3, एन मध्ये किती असतील, 4. कारण ही व्हॅल्यू जी असते तीच व्हॅल्यू कोणाची असते, एन ची व्हॅल्यू असते, एन. तर नंबर ऑफ सबशेल इन शेल इज गिवन बाय n. सो 1 1, 2 ला 2, 3 ला 3, 4 ला 4. समजलं इथपर्यंत, हा पॉईंट समजला. ओके, समजला हा पॉईंट, हा ठीक आहे. चलो, काय समजला तर सांगतो बघा, डाऊट आहे कोणाला, नाही. ओके, चल पहा आता काय म्हणतो, परत सांगतोय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर इथून आयडेंटिफाय काय करतो, शेल आयडेंटिफाय करतो, हा सबशेल आयडेंटिफाय करत नाही, काय करतो, शेल आयडेंटिफाय करतो. ठीक आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर आयडेंटिफाय द शेल, जी काही किंमत येईल शेलची ती काय असते, प्रिन्सिपल क्वांटम नंबर मुळे येते. प्रिन्सिपल क्वांटम नंबर कोणताही असेल ती काय असते, त्याची शेल असते. आयडेंटिफाय शेल. नंबर ऑफ सबशेल इन शेल, नंबर ऑफ काय, सबशेल इन शेल. सबशेल म्हणाल मी, हा ऑर्बिटल फिरबिटल म्हणून नका पाहिजे, काय म्हणाल, सबशेल म्हणायला म्हणत आहे, ऑर्बिटलचं पॉईंट नाही. हा नंबर ऑफ सबशेल किती असतील, 1 ला 1, 2 ला 2. शेल मध्ये काय असतात, सबशेल. ओके, शेल मध्ये काय असतात, सबशेल्स. सबशेल कोणत्या फॉर्म्युल्याने काढायचं, कोणत्या फॉर्म्युल्याने सबशेल काढायचं, सबशेल साठी फॉर्म्युला कोणता आहे, n. सबशेल साठी फॉर्म्युला काय असतो, n. राईट, n. सबशेल साठी फॉर्म्युला n. कोणत्याही शेल मध्ये सबशेल किती आहेत कशाने काढायचं बा, n ने. कोणत्याही शेल मध्ये सबशेल किती आहे कोण सांगतो, हे पण प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता जसं जसं आपण न्यूक्लियस पासून दूर जाऊ तसं तसं साईज वाढत जाते. ओके,
And the next point is that size and खालचं दिसत होतं ना इथपर्यंत दिसत होतं खालचं दिसत होतं ना तिथपर्यंत हां राईट ओके हां हां हो हो राईट आता त्याच्या पुढे काय होतं बघा हां आता सबशेल आणि शेलचं सांगितलं मी सबशेल आणि कशात पाहिलं आपण हे शेलमध्ये आता साईज जसं जसं दूर जाणार आपण न्यूक्लियसपासून बघा हे डायग्राम पण सांगतो याचं पिक्चर पण आणि आपण जितकी थिअरी पाहिली हे काय होतं आहे 1 त्यानंतर काय होतं 2 त्यानंतर काय होतं 3 राईट 1 म्हणजे काय होता 1 म्हणजे के 2 म्हणजे एल 3 म्हणजे के एल एम हे काय आहे ते शेल याला काय म्हणायचं शेलमध्ये सबशेल हे काय 1 2 3 काय त्यांना आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणा तर जसं जसं साईज वाढायले जसं जसं साईज इन्क्रीज झालं तर एनर्जी सुद्धा काय होते एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस साईज वाढायले पहिल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे दुसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे तिसऱ्या शेलमध्ये जसं जसं तो न्यूक्लियसपासून लांब चालला ओके पण लांब चालला इलेक्ट्रॉन जसं जसं न्यूक्लियसपासून लांब चालला तसं तसं त्याची काय होते एनर्जी वाढते बिकॉज ड्यू टू द इलेक्ट्रॉनला शिफ्ट करण्यासाठी एनर्जी जास्त लागते टू शिफ्ट द इलेक्ट्रॉनला इथून इथं शिफ्ट करण्यासाठी एनर्जी कशी लागते एनर्जी इज मोर एनर्जी टू शिफ्ट द इलेक्ट्रॉन एनर्जी इज काय लागते मोर लागते जसं जसं काय वाढत चालला साईज वाढत चालला साईज तर त्यामुळे आपण काय म्हणतो हा काय सांगतो आपल्याला एनर्जी आणि साईज सांगतो दोन्ही हा पॉईंट आहे बघा प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑर्बिटलची काय सांगतो साईज पण सांगतो आणि एनर्जी पण सांगतो जसं जसं साईज आहे ना इन्क्रीज होणार तसं तसं काय इन्क्रीज होतो जसं जसं साईज इन्क्रीज होतो तसं तसं एनर्जी इन्क्रीज होते साईज इन्क्रीज होतो तसं तसं एनर्जी इन्क्रीज होते वाय बिकॉज मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू शिफ्ट द इलेक्ट्रॉनला शिफ्ट करण्यासाठी एनर्जी जास्त लागत राहते तर हे झालं डिटेलबद्दल कोणाबद्दल प्रिन्सिपल क्वांटम नंबर ओके हे काय झालं इट वॉज व्हॉट हे कोणाबद्दल होतं प्रिन्सिपल क्वांटम नंबर त्यानंतर आपण पाहू अझिमुथल क्वांटम नंबर एल ते उद्या पाहू प्रिन्सिपल क्वांटम नंबर समजलं सर्वांना ओके राईट आणि डाऊट टू एनीबडी सोपा आहे म्हणून सोपा समजू नका आणि अवघड आहे म्हणून समजायचं थोडंसं सिरियसनेस घेऊन कॉन्सन्ट्रेट्स करायचे राईट ओके ठीक आहे तर थांबू मला ओके कळलं नाही 3 क्वांटम नंबर आहे तो चौथा पण आहे तो चौथा नंतर पाहू ते पहिले 3 क्वांटम नंबर लक्षात ठेवा कोणते प्रिन्सिपल अझिमुथल मॅग्नेटिक चौथा पण आपण नंतर पाहू तो कोणता आहे स्पिन क्वांटम नंबर आहे स्पिन पण असतो गोल्डस्मिथ याने सांगितलं होतं स्पिन क्वांटम नंबर वॉज पुट फोर्थ बाय सॅम्युअल गोल्डस्मिथ है ना राइट ओके विल स्टॉप इट टुडे थैंक यू